त्यानंतर दृष्टांत येतो 54 क्रमांकाचा. दृष्टांताचं नाव आहे जैसा परिसाचा. परिस म्हणजे असा एक पाषाण आहे, दगड आहे की ज्याचा स्पर्श लोखंडाला झाल्यानंतर त्या लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. बाकी तो परीस जर का कुठल्या दुसऱ्या धातूला तुम्ही जर का लावला तर त्याचं काही सोनं होत नाही, फक्त लोखंडासाठीच ते आहे. आणि हा दृष्टांत जो स्वामींनी सांगितलेला आहे तो इतक्या चांगल्या प्रसंगावरून स्वामींनी सांगितलेला आहे. आणि हा दृष्टांत आणि ती लीळा एवढी एकदम व्यवस्थित आहेत एकमेकाला, एकदम त्याचा जो काही ताळमेळ आहे तो स्वामींनी एवढा सुंदर बसवलेला आहे. आणि हा दृष्टांत स्वामींनी कोणाला सांगितला? आमच्या महादाईसांना सांगितलेला आहे. पण का सांगितला? आपण लीळा बघतो म्हणजे हा दृष्टांत कुठल्या लीळेमध्ये आलेला आहे आणि या दृष्टांत स्वामींनी का निरूपण केला हे आपल्याला माहिती नाही, माहिती पडत नाही. तोपर्यंत तो दृष्टांत आपल्याला समजणार सुद्धा नाही. आणि म्हणून एखादं शब्द जर का तुम्हाला कोणी विचारलं की बाबा हा अमका अमका शब्दाचा अर्थ काय बरं, ती म्हणाल कुठे आलेलं आहे, कसं वाक्य आहे ते वाक्य कसं आहे, मग त्याला ते वाक्य म्हणून दाखवावं लागतं. अच्छा या वाक्यामध्ये आलंय का, मग त्याचा अर्थ तो असा असा होतो. म्हणजे त्याचं ह्याला म्हणतात तो प्रकरणवश आहे वचनाचा, दृष्टांताचा. हे कुठल्या लीळेमध्ये आलं ते घेतलं गेलं पाहिजे. तर या ठिकाणी महादाईसा ज्या आहेत त्या महादाईसांना दृष्टांत आमच्या स्वामींनी सांगितलेला आहे. वाय नायक म्हणती रुपये वाया गेली, महादाईसी गोसाव्यान पुढा सांगितले. जे महादाईसांनी स्वामींना हे वाक्य सांगितलेलं आहे. कुठलं वाक्य सांगितलं? ते म्हणतात स्वामींना की वाय नायक म्हणजे माझे वडील असं म्हणतात की रुपये म्हणजे मी, वाया गेली म्हणजे वाया गेलेली आहे. म्हणजे खूप लोक जर का देवधर्म करायला लागले ना तर समाज म्हणतो हा वाया गेला बरं का, हा माणसातनं गेला, हा 24 तास नुसतं देवदेवच करत असतो. आमच्याकडे एक जण ती मुलगी यायची, ती एवढं देवधर्म करायची की ती जाताना सुद्धा 10 मिनिटं देवाला हात जोडून उभी राहायची. गेल्यापासून जे देवाचं सेवना आहे ते स्मरण बिरण, निघताना तिची आई म्हणायची चल लवकर. आई तिच्या मागे लागायची, लवकर एवढा वेळ लागतो तुला, एवढं देवदेव करून करते, चल लवकर चल लवकर. ती शेवटी बाहेर झाली की परत आतमध्ये यायची, काहीतरी अंगारा घेऊन लगेच जायची. म्हणजे एवढं तिचा देवधर्म असायचा. आता जर का तुम्ही एखादी गोष्ट चांगली करता म्हणजे तुमचा सन्मान होतो असा मुळीच नाही बरं का. एखादा जर का मुलगा बिचारा किंवा मुलगी बिचारी जर का ती अभ्यास करत असेल तर बाकीचे न अभ्यास करणारे त्यांचे मित्र मैत्रिणी त्यांना नावं ठेवतात बरं का. ते असं नाही म्हणत की बाबा आम्ही अभ्यास नाही करत पण हे एक चांगली व्यक्ती आहे, अभ्यास करतो, परंतु ते सगळे लोक त्याला नावं ठेवतात. आता हे तिकडचं झालं, शालेय झालं. आता आपण दैवराटीत येऊया. आता दैवराटीमध्ये जर का तुम्ही नामस्मरण करत असाल आणि बाकीच्यांचं काय आहे, बाकीच्यांनी कुठला कोर्स केलेला आहे? बडबड करण्याचा, अन्यवार्ता करण्याचा कोर्स बाकीच्यांचा आहे. आणि तुम्ही स्मरण करताय तर त्या बाकीच्या बडबड करणाऱ्या लोकांना सहन होत नाही की तुम्ही स्मरण करताय. ते काय करतात, तुमच्या कानाजवळच येऊन बोलतात, ते मोठ्याने बोलतात की तुमचं लक्ष विचलित व्हावं असं बोलतात. किंवा मग जर का तुम्ही म्हणाले की नाही नाही आम्ही ना थोडंसं स्मरणाला बसलेलं आहे, अहो स्मरणाचं काय नंतर बघूया, आता चला जाऊया आपण, तिकडे सेल लागलेला आहे चांगला, म्हणून त्यांना काय करतात त्याच्यातनं आपण काढतो. किंवा काही लोक असं पण वाक्य बोलतात ना, मोठे तुम्ही आले आता स्मरण करणारे, तुम्हाला काय अनुसरायचं आहे काय, म्हणजे ते नावं ठेवल्या जातात. आणि त्यामुळे काय होतं की लोकांमध्ये आपली चांगलं कार्य केल्यानंतर आपली प्रसिद्धीच होईल असं नाही. तुम्ही देवधर्म करतायत तर लोक अजून तुम्हाला नावं ठेवतात. आणि तसंच हे वाय नायक म्हणजे महादाईसांचे जे पिता आहेत, वडील आहेत, ते स्वतःच्या मुलीला म्हणतात की ही वाया गेली, काहीतरी घरातलं कामं बिमं बघावी तर ही जाते देवधर्म करायला, नुसते देवधर्म करते.
आणि महादाईसी गोसायांपुढे सांगितले, आता देवामुळे ज्यांना नावं ठेवल्या जातात बरं का, तुम्ही असं समजू नका आम्ही देवाचं करतो, आमचा देव सगळ्यात मोठा आहे म्हणून आम्हाला लोक नावं ठेवणार नाहीत, असं नाही. तुम्हाला सुद्धा लोक नावं ठेवतील आणि बाकीच्यांपेक्षा जास्त नावं तुम्हाला ठेवल्या जाईल. परमेश्वर अशा टायमाला काय करतात, सगळे लोकांशी उभे करून देतात. जे तुम्हाला नावं ठेवणारी लोक आहेत ते सगळे नेमके तुमच्या आसपास उभे राहतात. वर्तेच्या दृष्टांतामध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे की तो दोरीवर चालणारा जो व्यक्ती आहे, खाली तो वाद्य वाजत असतं आणि त्याला काय करायचं असतं, या दोरीवरून या टोकाहून त्या टोकाकडे जायचं असतं, ती बरोबर आपलं समतोल साधत. आणि अशा वेळेला डावीकडे लोक असतात, उजवीकडे लोक असतात, समोर लोक असतात. डावीकडचे लोक म्हणतात हा आता पडेल, उजवीकडचे लोक म्हणतात हा पडला नाही पाहिजे, आणि समोरचे लोक असतात ते तटस्थ असतात, त्यांना काही घेणं नाही, पडला काय आणि चालला काय, आपल्याला पैसे कुठे द्यायचे. आणि मग असे लोक समाजामध्ये असतात जे तुम्ही पडावं म्हणून बोलणारे सुद्धा लोक असतात. हा बघू ना किती दिवस वाचतात लीळाचरित्र, बघू किती वचनं पाठ होतात त्यांची, पण बघू किती दिवस स्मरण करतात. हे डावीकडची लोक आहेत सगळे, हे तुमच्या पडण्याची वाट बघतात. उजवीकडचे लोक काय म्हणतात, करा जेवढं होतं तेवढं करा, जेवढं होईल तेवढं देवाधर्माचं करत राहा, स्मरण करत राहा, जेवढं पाठांतर होईल तेवढं पाठांतर होईल, नाही होईल त्याचं जाऊ द्या, परंतु चालू ठेवा देवधर्म. आणि एखाद्याला तुम्ही किती सांगा की आम्ही सत्संगाला जातो, बरं ठीक आहे, त्यांना काही घेणं नसतं तुम्ही सत्संगाला जा की नको जा. जे डावीकडचे लोक ते म्हणतात काय जातात सत्संगाला, उजवीकडचे लोक म्हणतात चांगलं आहे सत्संगाला जातात ते, आणि डावीकडचे म्हणतात ना काहीच प्रतिक्रियाच देत नाहीत ते. असे पण काही लोक असतात. जसं आपल्या संकल्प ग्रुपचे काय काय उपक्रम असतात, काही लोकांना सांगितले तर ते काही लोक त्याची प्रशंसा करतात किंवा त्याच्यामध्ये हे होईल ते होईल असं करतात, म्हणजे अजून हे केलं पाहिजे ते पण केलं पाहिजे, अशा पद्धतीने प्रोत्साहन देतात. आणि काही लोक जे आहेत त्यांना जर का सांगितलं की आम्ही आरोग्य सेवा सुरू केलेली आहे, आम्ही महानुभाव रक्त सेवा चालू केलेली आहे, ते म्हणतात बाबा पारायणला दिवस बघा ना एखादा. म्हणजे त्यांना ते इतके निष्काम ह्याचे असतात की त्यांना त्याचं काहीच वाटत नाही की कुठली सेवा चालू झालेली आहे. त्यांना जर का एखादी लीळाचरित्रातली लीळा सांगितली, एखादी स्मृती सांगितली, एखादा वचनाचा अर्थ सांगितला तर त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. ते फक्त असे निष्काम भावनेने बसलेले असतात, त्यांना त्यातलं काही समजत नाही. त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की प्रवचन संपलं की मग उठायचं आहे, देवपूजेला बसायचं आहे, एवढंच त्यांना माहिती असतं. बाकी ते प्रवचनाला येतात जसा चेहरा घेऊन तसेच त्या चेहऱ्याने ते अख्खा प्रवचनभर काढतात, आणि नंतर सुद्धा त्यांचा चेहरा तसाच असतो. त्यांच्या चेहऱ्यावर कुठलं हास्य नसतं, दुःख नसतं, कुठल्या प्रकारे त्यांच्या चेहऱ्यावर लीळेच्या विषयानुसार हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर प्रगटतच नाही. असे काही तटस्थ लोक असतात एकदम. म्हणजे आमच्या स्वामींच्या सन्निधानी सुद्धा आहेत, स्वामी म्हणतात अनुसरा अनुसरा अनुसरा, त्यांना काही घेणं नाहीये स्वामी काय म्हणतायत. ते सांगतात नाही नाही आम्हाला जमणारच नाही ते हे आहे. स्वामी म्हणतात आम्ही तोही दोष पकडू, परंतु परमेश्वराच्याही कुठल्या गोष्टीला ते प्रतिसादच देत नाही, एकदम तटस्थ असतात काही काही लोक. तर महादाईसा, आता जे तुम्हाला नावं ठेवणारी लोक आहेत ते नावं ठेवणार आहेत, परंतु ज्यांना नावं ठेवल्या जातात, ज्या ईश्वर साधकाला नावं ठेवल्या जातात ना, तो ईश्वर साधक त्यांच्याशी भांडायला जात नाही, ही एक विशेषता आहे. तो कधीही त्यांच्याशी भांडायला जात नाही. तो संपूर्ण तक्रार जी कोणाकडे मांडतो, देवाकडे मांडल्या जाते. बाईसांना जेव्हा भक्ती साधन दिलं आणि त्यानंतर बाईसा आमच्या स्वामींचं त्रिकाळ पूजा अवसर करायला लागले, बाईसांचे जे शिष्य होते हंसराजा आणि पांड्या, ते काय करायला लागले, बाईसांना नावं ठेवायला लागले. बाईसा एवढ्या कडक, म्हणजे सन्निधानीतल्या त्या भक्तांचा सगळा शाब्दिक उद्धार बाईसाच करायचा. परंतु त्या दोघांना एका शब्दाने सुद्धा बाईसा काहीच बोलल्या नाहीत. बाईसा स्वामींना येऊन सांगतात की बाबा ते हंसराजा मला असं असं, म्हणजे तुम्हाला पण असं असं बोलते आहे ते, बस एवढं सांगतात. स्वामी काही बोलत नाही. आणि जेव्हा हंसराजे येतात तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात या हंसराजे हो, आणि हंसराजा
प्रतिकूल हंसराजा अनुकूल होऊन जाते. म्हणजे आपण आपली तक्रार जी असेल ती कोणाकडे मांडली पाहिजे? देवाकडे मांडली पाहिजे. देवाच्या मागे नाही लागलं पाहिजे की देवा ते बघा, ते नीट करा त्या माणसाला, असं नाही. फक्त देवाला तुम्ही सांगा की बाबा ते हंसराजा जे आहे ते असं असं म्हणते आहे. महादाईसांनी पण स्वामींना सांगितलं, वायनायक माझे वडील ते काय म्हणतात, रुपये वाया गेली असं म्हणतात ते मला. म्हणजे ते काय एकटेच नाही बोलत, ते चार चौघात म्हणतात ते असं. जी जी वाय नायक ऐसे म्हणती, माझे वडील असं म्हणतात, रुपये वाया गेली. सर्वज्ञ म्हटले, बाई तुम्ही त्याच्या अवघ्या व्यवहारा उपयोगा न वता तरी म्हणती आणि काही. स्वामी काय म्हणतात, साहजिक आहे त्यांनी म्हणणं. का बरं? कारण की तुम्ही त्यांच्या अवघ्या व्यवहार उपयोगा न वचा, तुम्ही त्यांच्या कुठल्याच कामी जेव्हा जर का उपयोगी जात नाहीत, त्यांचं घर काम करत नाही, त्यांच्या घरातली जी काही अजून काही हे असतील कर्तव्य असतील ती काही तुम्ही जबाबदारी उचलत नाही कसली, तरी म्हणती आणि काही, आणि म्हणून ते म्हणतात. त्याच्यामध्ये काय विशेषता एवढी? सर्वज्ञ म्हटले, बाई तुमचेनी जे तया गोमटे ते काही बाई ते जाणत असती. परंतु एक लक्षात घ्या, तुम्ही त्यांचे दृष्टपर कामं करत नाहीत म्हणून ते तुम्हाला नावं ठेवतात. परंतु एक मुलगा किंवा एक मुलगी अनुसरण घेते, सिद्धार्थ नेते, त्यावेळी त्यांच्या त्या आई वडिलांना काय गोमटे आहे किंवा काय त्याच्यामुळे त्यांना कणव निष्पन्न होते ह्याची जाणीव त्यांना नाहीये. म्हणजे जो व्यक्ती अनुसरण घेतो त्या व्यक्तीच्या आई वडिलांना सुद्धा काही ना काही कणव निष्पत्ती आहे, त्यांची सुद्धा काहीतरी प्रेमाची चाल म्हणा किंवा अनुसरणाची ज्ञानाची चाल जी आहे दैवराटीची ती चालू होत असते. त्यांना त्याचा मोठा फायदा होतो, परंतु हा फायदा दिसत नाही कधी. ती म्हणाल दाखवा, तर तो दाखवता येत नाही. आणि म्हणून स्वामी म्हणतात, ते काही बाई ते जाणत असती. त्यांना माहिती नाहीये की तुम्ही जे अनुसरण घेतलेलं आहे, घेणार आहात, तुम्ही जे इथे जे काही सेवादास्य करता त्याच्यामुळे त्यांना काय लाभ होणार आहे त्यांना माहिती नाही. सर्वज्ञ म्हणतात, कवणी एकू महात्मा त्याच्या आधारी परिसू असे. आणि या ठिकाणी परिसाचा दृष्टांत सुरुवात होतो. एका ठिकाणी मी माझं प्रवचन सुरू होतं, नवरा बायको फक्त उपदेशी आहेत, त्या दोघांचेही जे आई वडील आहेत ते उपदेशी नाही आहेत, ते आपल्या धर्माला पंथाला नावं ठेवणारे आहेत. आणि माझं प्रवचन त्यांच्याकडे, दोघं नवरा बायको आहेत, मुलगी आहे त्यांची. आणि तेवढ्यामध्ये दरवाजाची बेल वाजली, दरवाजा उघडला, तर त्या उपदेशी जी महिला आहे त्यांचे आई वडील आलेले. मी म्हटलं बघा, आज कधी नव्वद एक दिवस प्रवचनाचा असतो, आता प्रवचन होणार आणि हे आता अन्य आई वडील आले जे उपदेशी नाही आहेत, अन्य आहेत, आणि वरून आपल्या देवाला नावं ठेवणारे सुद्धा आहेत. आता कसं करायचं? आणि ती बाई म्हणते, बरं झालं, आईला म्हणते, वडिलांना, बरं झालं तुम्ही आले, आज बाबा पण आहे, आज तुम्हाला प्रवचन ऐकायला मिळेल. आणि मी म्हटलं, अरे जे प्रतिकूल लोक आहेत त्यांना आता त्यांच्यासमोर कसं प्रवचन आपण करायचं? आता मग काय, माझं पूर्णच एकदम हे झालेलं होतं, निराश झालेलो होतो मी. आणि मग इकडून तिकडून आम्ही बसलो, लीळाचरित्र घेतलं, सुत्रपाठ घेतला, आणि त्यांच्या त्या आई त्या समोरच माझ्यासमोर स्टूलावर बसलेल्या, अशा मी पलंगावर बसलेलो. आता म्हटलं काय घ्यायचं नेमकं, काय विषय घ्यायचा, कसा विषय घ्यायचा? आणि त्या बाई म्हणतात, आमच्या आईला पटेल असं काही सांगा. आणि त्यांच्या आई कोकणातल्या, कट्टर एकदम, ते अन्य भक्त एकदम, त्यांचं एकदम हे की आम्हाला बस आमचाच देव, आमचंच हे, आमचं हे काय, असं अशा बोलणाऱ्या, एकदम धडधडीत बोलणाऱ्या बाई. ते काय अशा गप्प बाई नाहीत. त्याच्यामुळे अजून आपला विषय कसा मांडायचा, परंतु परमेश्वर पुरवतात बरोबर. मी म्हटलं, ही व्यक्ती म्हणजे कोण आहे? यांची आई वयस्कर व्यक्ती आहे, वयस्कर बाई आहे. आणि वयस्कर आहे आत्ता, म्हणजे ह्यांचा तो काळ कसा असेल, लहानपणीचा काळ म्हणा वगैरे, त्या काळ कसा असतो, कष्टदायक काळ असतो पूर्ण. म्हणजे त्या काळामध्ये ह्या लोकांनी लहानपणापासून भरपूर मेहनत, कष्ट घेतले असतील, बोलणे खाल्ले असतील, हाल अपेष्टा भोगलेल्या असतील.
म्हणजे दुःख असेल यांच्या जीवनामध्ये. आणि जर का अशी दुःखाची एखादी आपण सिरियल लावली तर महिला वर्ग एकदम धाय मोकलून रडतात बरं का. मग टीव्हीतली जर का बाई रडत असेल सून, तर इकडच्या टीव्हीच्या समोर असलेली सून पण रडायला लागते आपोआप. म्हणजे एवढं एकरूप होतं. कधी कधी हे उदाहरणं म्हणजे हे जे काही हे असतात ना, या घटना काम करून जातात. आणि हा एक मी बघितलं हे काहीतरी जमू शकतं. आणि मग मी काय केलं, शांताबाईसांची लीळा काढली. मग शांताबाईसांच्या लीळेमध्ये त्या शांताबाईसांच्या नशिबी आधीपासून जे दुःख सुरू झालेलं आहे, दुःखच दुःख आहे. पती मेला, मग मुलगा कमवतो आहे तर मुलगा सुद्धा मेला. 2 मुलींची लग्न झालेली आहेत, तर त्यापैकी एक मुलगी विधवा झाली आणि दुसरीला वेड लागलं म्हणून तिला सुद्धा माहेरी पाठवलं. जी विधवा झाली तिला सुद्धा माहेरी पाठवलं. आता घर आहे स्वतःचं, तर ते कर्जामुळे ते घर सुद्धा काय झालं, राजकीय लोकांनी ते जप्त करून टाकलं. आता काहीच राहिलं नाही. आणि मग तिने निश्चय केला की आता एक मुलगी पाठीला बांधायची, एक मुलगी पोटाला बांधायची आणि द्वारावतीला जायचं, देवाचं दर्शन घ्यायचं आणि तिथल्या समुद्रामध्ये उडी मारून घ्यायची, आत्महत्या करून टाकायची. अशा विचारांनी एवढ्या दुःखामध्ये पूर्ण असलेली ती बाई, बुडालेली ती बाई, दुःखामध्ये बुडालेली बाई आता समुद्रामध्ये बुडण्यासाठी चाललेली आहे. आणि सारंग पंडितांनी त्यांना वेरूळचं सांगितलं की आमचे स्वामी त्या ठिकाणी आहेत, तुम्ही तिथे जा. आणि तिथे आली आणि ती आनंदामध्ये बुडाली नंतर. म्हणजे बघा, दुःखात बुडालेली बाई समुद्रात बुडण्यासाठी निघाली आणि शेवटी कुठे आली, ती आनंदामध्ये बुडालेली आहे. म्हणजे कसं परमेश्वराने त्यांना तिथपर्यंत आणलेलं आहे. ही घटना, ही लीळा मी त्यांना सांगितली. आश्चर्य आहे की लीळा ऐकता ऐकता त्या बाई रडायला लागल्या. ते म्हणाले अजून एक लीळा घ्या. अजून एक लीळा घेतली. मग म्हटलं आता दृष्टांत घेऊया. कुठला दृष्टांत, कुठला घ्यायचा, असं काढला आणि परीसाचा दृष्टांत निघाला. आणि एकदम एकदम ही सेम सिच्युएशन आहे की जसं वायनायक म्हणतात की आमची रुपये वाया गेली, तसं हे आई वडील तिला म्हणत होते की बाई, मुलगी आमची वाया गेली. म्हणजे ते चांगल्या पट्टीच्या त्या गायिका होत्या, चांगलं गायन क्षेत्रामध्ये ते होते आणि ते करिअर त्यांनी घडवलंच नाही, आपलं सोडून दिलं. का, आता इथे आम्हाला पंथ मिळाला, देव मिळाला म्हणून त्यांनी काय केलं, ते करिअर बंद केलं, सोडून दिलं. आणि इथे मानवापंथीय करिअर जे आहे ते त्यांनी ते आपलं वृद्धिंगत केलं. आज ते जाधववाडीला ते अनुसरलेले आहेत, विद्याताई सावंत म्हणून, त्यांच्या घरातली ही घटना आहे. आणि मग परीसाचा दृष्टांत घेतला आणि मला एवढा सुंदर दृष्टांत मिळाला तो की त्याही म्हणत होत्या, त्यांचे आईवडील म्हणत होते की आमची मुलगी वाया गेली, आपला देव धर्म करत नाही, कुठला देव घेऊन बसली माहिती नाही, आणि गाण्यामध्ये सुद्धा काही तिने करिअर केलं नाही, असं म्हणून ते म्हणत होते. आणि त्यांच्यासाठी या दृष्टांत एवढा छान बसला. स्वामी म्हणतात की तुमच्यामुळे जे काही गोमटं होतं त्यांना, म्हणजे हे अनुसरण घेणार आहेत पुढे, यांनी उपदेश घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या आईवडिलांना काय गोमटं होणार आहे ते आईवडिलांना माहिती नाही. आणि यावर आमच्या स्वामींनी परीसाचा दृष्टांत दिलेला आहे की ईश्वराची अनन्यतेत व्यवहारावरील बुद्धी काढिली देखुनी लोक वाया गेला म्हणती. म्हणजे जर का तुम्ही देवधर्म करत असाल तर लोक तुम्हाला नावजत असतील, लोक तुमचं नाव काढत असतील, तर तसं नसतं. तुम्ही ईश्वराला जरी अनन्य भावे शरण गेलात तरी लोक काय करतात, तुमचा व्यवहारातला अकर्तव्यता पाहून लोक तुम्हाला काय करतात, वाया गेला म्हणती. म्हणजे हे लोक वाया गेले असं म्हणतात, यांनी आपला कुळदैवत सोडला, हे केलं ते केलं असं म्हणून लोक तुम्हाला नावं ठेवतात. परंतु सांगितलेलं आहे पडी तो काही सेनही न वचे, म्हणजे तो कशानेही वाया जाणार. लोकांची दृष्टी आहे ती फक्त वाया गेला म्हणून, परंतु ते वाया गेलेलं नाहीये. एखादं बघा दूध नासलं, दूध नासायला येतं, असं नासतं दूध, त्यावेळी ज्याला त्याच्याबद्दल अज्ञान आहे ना तो म्हणतो दूध नासलं, परंतु ज्याला ज्ञान आहे तो बोलतो ना याचं पनीर बनेल. म्हणजे काहीसे नाही न वचे, म्हणजे वाया गेलं का, ते वाया नाही गेलं. एखादी आपल्या घरी असलेली चपाती भाकरी जर कशी कडक झाली, अज्ञान लोक म्हणतात वाया गेला, आता हे फेकून द्या हे चपाती. परंतु जे ज्ञानी आहेत, दैवराटीचे लोक आहेत, महानुभाव लोक आहेत,
ते म्हणतात बरं झालं कडक झाली चपाती, आता याचे कोरके बनवून खाऊया आपण. आणि मग त्याचे कोरके बनवून खाल्ल्या जातात. वाया न वचे, वाया जात नाही. आम्ही संवत्सरला होतो, तिथे जर का अशी कडधान्याची काही भाजी असेल, चवळी वगैरे अशी, मग काय केलं जायचं की आम्ही सकाळी ती भाजी, दुपारची ती भाजी यायची, मग त्याचं पाणी पाणीच आम्ही घ्यायचो रसा, चवळी तशीच राहायची. संध्याकाळी परत भाजी यायची फोडणी वगैरे देऊन, परत आम्ही ते रसाच घ्यायचो, चवळी तशीच राहायची. उन्हाळ्याचे दिवस असेल तर काय व्हायचं, ती चवळी खराब व्हायची, आंबायची, विटायची ती. मग सकाळी काय व्हायचं की त्या चवळीचे धपाटे बनवून यायचे, विटलेल्या चवळीचे धपाटे. तुम्ही काय म्हणाल, वाया गेली, आता हे भाजी खराब झालेली आहे, विटली, फेकून द्या. परंतु आश्रमामध्ये असं याचं विटलं, आता याचे धपाटे बनवा, आता याचे धपाटे बनणार. आणि तुम्हाला मी काय सांगू की आम्ही 2 वेळा आम्ही चवळी न खाणारे लोक, ते विटलेले जेव्हा ते चवळीचे जेव्हा धपाटे यायचे, तेव्हा सगळ्यात आधी भाकरीच्या आधी ते धपाटे कापायचे. त्या धपाट्यावरून आमचं हे व्हायचं. हे म्हणजे मी असं काही हे नाही, म्हणजे ही वास्तविकता आहे. का माहिती, म्हणजे मला पण नवल वाटतं की जेव्हा ते चवळी चांगल्या अवस्थेमध्ये आहे तेव्हा ती खायला कोणी तयार नाहीये, आणि जेव्हा त्याचे धपाटे बनवून येतात विटलेल्या चवळीचे तेव्हा ते खाल्ल्या जातात. म्हणजे ही काय आहे, वाया गेला नाही, ते उपयोगात आणलेलं आहे. महानुभावाचं तत्वच असं आहे की तुम्ही जेव्हा वाया जाण्याच्या मार्गावर आहेत, तुम्ही वाया गेलेले आहात, अशा व्यक्तीला पूर्णपणे इकडे आणून त्याला उपयोगात आणलं जातं आणि त्याला उपयुक्त केलं जातं. ही मानव पंथाची, मानव तत्वाची खासियत आहे. आणि म्हणून इथे दृष्टांत सांगितलेला आहे, जैसा परिसाचा कवणा एका महात्म्याची आधारी परसू होता. कुणी एक महात्म्य आहेत, त्यांच्या आधारी म्हणजे त्यांच्याकडे परीस होता, आणि तो कुणा एका ब्राह्मणाच्या घरी ते वस्तीला राहिले. दारी तिटत तिटत ऐसे पाणी पडत होते, म्हणजे बाहेर थेंब थेंब असा रिमझिम रिमझिम पाऊस पडतो ना, तसा पाऊस पडत होता. तेने त्याचे वस्त्र आंबट ओले ऐसे झाले होते. आणि ते पाणी म्हणजे तो पाऊस एवढा कमी असतो की धड तुम्हाला तिथे छत्री पण उघडता येत नाही, आणि तुमचे कपडेही थोडे थोडे ओले होतात. त्याला म्हणतात आंबट ओले ऐसे झाले होते, म्हणजे असा तो शब्द आहे काहीतरी, आंबट ओले, मराठीमध्ये हा शब्द आहे हा. तर घरीच्या ब्राह्मणी ओसरी पिढे घातले, पाय धुतले. आणि ज्या घरी ते मुक्कामी आलेले आहेत त्या घरी त्या घरचा जो मालक आहे ब्राह्मण, तो काही आलेला नाही, तो शेतात आहे. आणि ही जी काही ब्राह्मणी आहे ती पत्नी काय करते, या साधूंना पाठ बसायला टाकते, त्यांचे पाय धुते, आणि मग तांब्या भरून दिधला, म्हणजे तांब्या भरून त्यांना दिलं जातं पाणी प्यायला. तो ते काय करतात, तेने संध्या केली, म्हणजे संध्याकाळचे जे काही पूजा अवसर वगैरे काय असेल त्यांचा पूजा अर्चा, तो पूजा अर्चा संध्यावंदन त्यांनी ते करतात. तेव्हा तो ब्राह्मणू आला, आणि तेवढ्यामध्ये तो घरचा मालक सुद्धा तेवढ्यामध्ये येतो कामावरून. डोईये वानेराची पेंडी, म्हणजे ज्वारीचा जो काही हे असतो कडबा वगैरे काही, त्याची ती पेंडी त्यांनी आणलेली असते, तो ठेवतो. ते सदुर्बळे ऐसी ब्राह्मणे, म्हणजे ते कसे दुर्बळ आहेत एकदम, त्यांच्याकडे एकदमच काही खायला प्यायला असं नाही, फक्त हातावर पोट कशाला म्हणतात, दिवसभर कमवायचं आणि मग ते संध्याकाळी मग त्याचं खायचं, नाहीतर आज कमवलं नाही तर आज काही खायला मिळणार नाही, अशी परिस्थिती असलेली 2 उभयत. ऐसी ब्राह्मणे तया ते गाय एकी दुभे, आणि त्यांच्याकडे मात्र एक गाय होती, आणि त्या ती गाय कशी होती, दूध दुभते तिला होतं. त्याने गाय दुहिली, त्याने काय केलं, गाय दुहिली. राळ्याचे खिचडे रांधिले, राळा नावाचं ते असतं ना, राळ्याचा भात, त्याने त्याचं खिचटे रांधिले, म्हणजे असा पातळ भात म्हणा वगैरे असं काही त्यांनी बनवलं. लोणीयाचा कवडा ताविला, आता बघा हे गरीब आहेत आणि यांच्याकडे लोणी कुठून आलं, मग गाय आहे त्यांच्याकडे, मग ते दूध तापवल्या जात असेल, मग त्याची मलई काढल्या जात असेल, मग त्याचं लोणी आहे, त्याचं तूप आहे, म्हणजे त्यातल्या त्यात तुमच्याकडे जेवढं परिस्थिती हे असते बिकट असते, त्याच्यामध्ये तेवढी अधिकाधिक काय केल्या जाते, व्यवस्था करण्याची एक वृत्ती प्रत्येकामध्ये असते. आणि म्हणून त्यांनी त्यांच्याकडे लोण्याचा तो हे आहे, त्यांनी काय केला, लोण्याचा कवडा ताविला, लोण्याचा एक खडा त्यांनी तापवला, मग त्याशी ठाव केला आणि त्यांना जेवायला वाढलं.
तथा दोघाही तो जेविला, म्हणजे ते दोघही जेवले, तिघही जेवले. तुटकी ऐशी बाज, त्यांच्याकडे जी तुटकी ऐशी बाज होती, पलंग नाही बरं का, बाज. बाज आणि पलंग मध्ये काय फरक आहे? बाज म्हणजे त्याला असं दोरीने ते विणलेलं असतं पूर्ण, ते त्यांना ती पण तुटलेली होती कशी तरी. तियेवरी फाटकी अशी वांकळ अंतुरली, फाटकी गोधडी वगैरे अशी काहीतरी त्याच्यावर टाकली आणि त्यांना झोपण्याची व्यवस्था केली. त्याचे पाय धुतले आणि काय केलेलं आहे की ते झोपल्यानंतर त्यांचे परत काय केले, त्यांचे पाय स्वच्छ धुतले, म्हणजे तळपाय त्यांचे स्वच्छ धुतले आणि त्याला काय केलं, तूप वगैरे जरा चोपडलं त्या पायाला. जे त्यांचे पाय बघितले कसे तरी झालेले आहेत, मग ते चांगले त्यांनी स्वच्छ घासून बिसून ते धुतले पाय आणि त्याला तूप म्हणा किंवा काहीतरी तेल म्हणा ते चोपडलं गेलं आणि येतुकेनी तो संतोषला आणि त्यांना खूप बरं वाटलं. अशी सेवा कोणी करत नाही. लोक खायला प्यायला देतील, सगळं करतील, परंतु पायाची व्यवस्था असेल, पाय दुखतायत किंवा अशा काही सेवा असतात ज्यांच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही, अशी सेवा जी आहे ती सेवा कोणी करत नाही. जसं आता आम्ही ते आरोग्य सेवा चालू आहे त्याच्यामध्ये मी बघितलं की कधी यांना फिक्क जेवण येईल, कधी तिखट जेवण येईल, म्हणजे असं काहीतरी येईल, किंवा कधीतरी असं वाटेल की तिखट खावं, परंतु आलेलं जेवण फिक्क, मग काय करायचं. आता मी ते ताईंना सांगितलं की तुम्ही असं करा, तर ठेचा त्यांना द्या, परंतु सोबत काय करा, त्याच्यासोबत एक गोड तेलाची बाटली पण ते त्यांना द्या. म्हणजे बघा, आज एवढं कोणी विचार करत नाही. सगळं बघितल्यानंतर ते म्हणणार किती किरकोळ किरकोळ वस्तू यांनी आणून दिलेल्या आहेत आपल्याला, म्हणजे ते एक संतोष असतो. तुम्ही मोठी गोष्ट वस्तू आणून देताना त्याचं एवढं काही वाटत नाही, पण ज्या किरकोळ गोष्टी दिलेल्या असतात ते पाहिल्यानंतर एक समाधान वाटतं. तर ते समाधान जे आहे ते समाधान या ठिकाणी त्या ब्राह्मणाला वाटलेला आहे, त्या साधूंना वाटलेला आहे. आणि मग तो संतोषला, येतुलेनी ते संतोषले आणि मग त्यांना ते समाधान वाटलं. आणि त्यानंतर ते म्हणतात, तुमची जे तुकी लोखंड्या ती ते तुकी बांधुनी आमची बाजे बुडी ठेवा. आणि ते म्हणतात की तुम्ही असं करा, तुमच्याकडे जेवढी काही लोखंडाचं जे काही साहित्य असेल ते सगळं माझ्या पलंगाखाली आणून ठेवा तुम्ही. मग त्यांनी काय केलं, ठीक आहे, पास, फाळू, तुता, इळा, कुराडी हे सगळं लोखंडी साहित्य बांधून त्यांच्या बाजेबुडी ठेवले. आणि तो जो साधू आहे, ते जे महात्मे आहेत, ते एकदम भल्या पहाटे उठले, हे उठायच्या आधी, आणि उठल्यानंतर त्यांच्या ज्या परोटलीमध्ये तो जो काही परीस होता तो परीस त्यांनी काढला गपचूप आणि त्या संपूर्ण लोखंडाला लावला आणि ते निघून गेले. आता ते लोखंडाचं काय झालं, तो ब्राह्मण उठिला आणि तो ब्राह्मण पण उठला आणि तो ब्राह्मण सगळं आपलं लोखंड साहित्य, कुराडा वगैरे सगळी घेतली आणि तो शेतात गेला. त्यांनी बघितलं हे बाबा निघून गेलेले दिसतात सकाळीच भल्या पहाटेच. मग तो पण आपल्या कामाला निघून गेला आणि शेतामध्ये गेल्यानंतर वखरजुंतीला म्हणजे आता मुंबईच्या लोकांना कसं सांगायचं, नांगर, म्हणजे ही माहिती द्यावी लागेल. तेव्हा पासो लव लागला, म्हणजे ते जे काय त्याचा पास आहे तो लव लागला, म्हणजे आतापर्यंत लोखंडाचा असल्यामुळे तो चांगल्या प्रकारे ते नांगरल्या वगैरे जात असेल, परंतु आता तो सोन्याचा झाल्यामुळे कसं झालं, तो वाकला. तो म्हणजे महिलांना माहिती आहे सोनं हे कसं असतं, हा, आणि त्याच्यामुळे ते पटकन वाकतं वगैरे होतं. त्याच्यापेक्षा लोखंड हे चांगलं आहे बरं का. लोखंडाचे अलंकार घालत जा. तर लोखंडाचे अलंकार घातले जातात का, टिकाऊ आणि चांगलं लोखंड आहे. कारण की सोन्याची महिमा काहीतरी वेगळी आहे. सोनं हा एक काहीतरी वेगळा धातू आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय गेलेलं आहे की, म्हणजे मला याच्यावरून ती लीळा आठवते. स्वामी म्हणतात हा अवघा जो काही डोंगर आहे तो सोन्याचा किजेल, म्हणजे आम्ही सोन्याचा करून टाकू आत्ताच्या आत्ता. ते म्हणतात जीजी करा. मग ते म्हणतात, स्वामी म्हणतात परी तुम्ही उरवणं ला, हे तुम्ही आमच्यासाठी शिल्लक राहणार नाही नंतर. सोन्याचा संदर्भ आला म्हणून सांगितलेला आहे. म्हणजे प्रवचनामध्ये सोन्याचा संदर्भ येतो ना,
म्हणजे प्रवचन ऐकता ऐकता सोन्याचा संदर्भ येतो. किंवा आता आपल्याला परिसाच्या दृष्टांतामधनं सोन्याचा एक संदर्भ आलेला आहे. मग लिळेमध्ये आमचे स्वामी सांगतात की आम्ही हा अवघी रहाटी सोन्याची करू आम्ही, परंतु तुम्ही न ला. किंवा मग एका ठिकाणी स्वामींना तिथे सोन्याच्या अलंकारांनी पूजन केल्या जातं. कुठे? हा, अचलपूरला धानाईसाच्या त्या आवारामध्ये, त्या ठिकाणी सुद्धा ते सोन्याचा संदर्भ आलेला आहे. परंतु आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे, ते सोनं सगळं काढून ठेवलेलं आहे. किंवा तिथे 5 सहस्रा आसवांचा जो काही जोगवटा स्वामींना बनवून दिला, त्याच्यात माणिक मोती हे सगळं त्यांनी लावलेलं आहे. त्याच्यात सोनं सुद्धा त्याच्यामध्ये आलेलं असेल तर तो स्वतः जोगवटा स्वामींनी कोणाला तरी तो देऊन टाकलेला आहे. अजून कुठला सोन्याचा संदर्भ येतो? त्यांनी अलंकार दिले स्वामींना, त्याच्यानंतर स्वामींनी परत ते काढून दिले. त्यानंतर परत आता अजून एक आपण काल बघितला नाथोबांचा, त्या ठिकाणी ते सोन्याची कढई, त्याचा ते त्याग करतात. त्यानंतर स्मृतीस्थळामध्ये भटोबासांचं सुवर्ण पुष्पांनी पूजन करत असतात, तेव्हा भटोबास म्हणतात हे अस्ती बरी काय माझ्या बापाशी विहिली, आणि म्हणून तो त्याचा पूजेचा त्या स्वीकार करत नाहीत, दुःख करतात. असे काही सोन्याचे संदर्भ आलेले आहेत. आणि ह्या प्रत्येक वेळी प्रत्येक लीळेमध्ये सोन्याचा त्याग सांगण्याचं उद्दिष्ट हे आहे. सुवर्ण पुष्प, सोन्याची कढई, तिथे सुवर्णांनी स्वामींचं पूजन, सगळ्या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय? त्याग आहे. प्रत्येक लीळेमध्ये सोन्याचा त्याग आहे, स्मृतीस्थळामध्ये सोन्याचा त्याग आहे. तर या ठिकाणी या सोनं केलेलं यांच्या लोखंडाचं पूर्ण, आणि हा स्वतः सगळं शेतामध्ये घेऊन गेला. तव फाळ लवू लागला तू ते करूनी माती फेडली. आता माती फेडावी, अशी माती काढावी त्या अवजाराला लागलेली. तव माती न फिटे, म्हणजे त्याच्या लोखंडाचा होता तोपर्यंत ते कडक होतं, चांगलं कठीण धातू होता. सोन्यामुळे ते सोनं हे करायला लागला, सोन्याच्या ह्याच्याने, तर ते काय व्हायला लागलं, ते वाकायला लागलं. इळे करूनी गवत फेडू घेऊ बैसला. मग काय करावं आता, हे कुठलेच अवजार काम करेना. मग आता विळा घेतला, आणि आता काय करूया, गवत तरी काढूया आता. तर मग तर गवत घवे, तर गवत कापल्याच जाईना त्याच्याने. कुराडी करूनी झाडे फेडू आदरिले. आता कुराडीने काय करूया, झाड काहीतरी हे तोडूया म्हणा वगैरे. तर मग कुराडी वाकली, कुराडच वाकून गेली. ऐसा निधावला, म्हणजे एकदम तो एकदम थकून गेला, शिनला तो एकदम, आणि तो वैतागला पण पुष्कळ. आणि मग लोखंडे डोईये ठेवून घरा घेऊन आला. आणि मग त्याच्या लक्षात आलं की हे सगळे आज एक एक अवजार आपले हे काय होतात, ते बिनकामी का ठरत आहेत, निष्कामी का ठरत आहेत. आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे हो, हे रात्री सगळं त्यांच्या बाजेपुढे आपण ठेवायला लावलं होतं, त्यांनी आपण ठेवलं होतं. म्हणजे काय केलेलं आहे की त्यांनी त्याच्यावर काहीतरी करणी केलेली आहे. असं असतं ना, कोणाचं काही वाईट झालं, काही ताप आला तरी ते म्हणते बाबा माझ्यावर कोणतरी करणी केलेली आहे. का? मला ताप आला. काल काय खाल्लं होतं, काल ते थंड पाणी पिलं होतं, अहो त्याचा ताप आहे. तुमची करणी आहे ही, कुणी केलेली करणी नाहीये. आपल्याला असं वाटतं आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट घडलं की कोणीतरी काहीतरी केलं, म्हणजे आम्ही आमचं आयुष्य पूर्वपार एकदम चांगलंच जगत आलोय. पूर्वाश्रमामध्ये आम्ही मागच्या जन्मामध्ये पुण्य केलेलं आहे, पाप काही केलंच नाही असा त्याचा अर्थ आहे. परंतु तसं नाहीये. आपला भोग असतो, तो भोग आपल्याला आधेमध्ये भोगावा लागत असतो. आणि मग त्या ठिकाणी ते काय झालेलं आहे की तो वैतागला, सगळे लोखंडाचं सगळं साहित्य त्यांनी ते गोळा केलं, परत आपल्या डोक्यावर ठेवलं, आणि तो घरी घेऊन आला. आणि त्यांनी काय केलं, त्या घराच्या त्या कुंपणाच्या त्या दरवाजामध्ये मधूनच तो पत्नीवर ओरडत आला की पापिणी पापिणी कवणासे बिढार दिधले. काल कुणाला इथे आपण मुक्कामी ठेवलेलं होतं तू, म्हणजे कोणावर दोष आला, पत्नीवर. म्हणजे तो पती कुठून आला, कुठून वैतागून आला की तो आधी पत्नीवर वैतागतो, तिचं काही घेणं देणं नसताना. आता हा पण तर काल होताच की नाही, तिथे दूध काढून द्यायला, ते तापवून ते जेवू वाढायला, त्यांच्यासोबत पंक्तीत जेवायला, त्यांचे पाय चोपडून द्यायला, हाच होता की नाही तिथे. मग तेव्हाच काढून द्यायचं ना त्यांनी त्याला.
पण पापिनी पापिनी कवणासी बिढार दिदले, महात्मेनी कुजांतर केले, आजी माझा सोन्याचा देहाडा वाया गेला. म्हणजे कुणाला तू मुक्कामाला ठेवलं इथे? महात्म्यानी कुजांतर केले, म्हणजे काहीतरी तंत्रमंत्र करून आपले सगळे यंत्र बिघडवून टाकले शेतीचे. आजी माझा सोन्याचा दिवस जो आहे तो वाया गेला. आज जर का कमवलं नाही तर आज आपल्याला खायला मिळणार नाही. महात्मेनी कुजांतर केले ऐसे म्हणून ते बाहेरी आली. आणि मग त्यांनी काय केलेले की ते सगळे जे काही अवजार आहेत ते त्या अंगणामध्ये टाकून दिली. आणि अंगणामध्ये टाकून दिली आणि तो वैतागत ते पत्नीला असं सगळं म्हणतो. पत्नी सुद्धा स्वयंपाक करत असेल, ती बाहेर आली पटकन. महात्मेनी कुजांतर केले ऐसे म्हणून ते बाहेरी आली असं म्हणत, अरे महात्म्याने कुजांतर केले म्हणजे नेमकं काय केलं असं म्हणून ती बाहेर आली. तर विवळले असे. आणि तेवढ्या वेळामध्ये काय झालं होतं, थोडासा उजेड पडलेला होता. म्हणजे तो व्यक्ती कधी गेला होता कामाला? काळोख असतानाच तो गेला, म्हणजे उजेडलेलं नव्हतं. भल्या पहाटे 5 वाजताच तो शेतामध्ये गेलेला होता आणि त्याच्यामुळे त्याच्या काही लक्षात आलं नाही. आणि बिचारे वरील माती फिटली आणि तेवढ्या वेळामध्ये काय झालं की माती फिटलेली होती आणि विवळलेलं पण होतं, उजळलेलं पण होतं आणि अंतुल सोने झळझळ करीत दिसताय. आणि त्या बाईनी लांबूनच बघितलं त्या अवजारांकडे, तर ते कसे दिसले, एकदम चमकणारे दिसले असे, विवळलेले असल्यामुळे. आणि थोडस उजेड होता आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की ते पूर्ण असं ते सोन्याचा जो काही अलंकार, ते सगळे सोन्याचे जे काही अवजारं तयार झालेली होती, सोनं एकदम होतं ते सगळं, ते सोनं त्या बाईला तिकडून लांबूनच दिसलं आणि तिला ओळखू पण आलं. ह्याला ओळखू नाही आलं का? पुरुष बिचारे अलंकार, पुरुषांच्या नशिबी अलंकार कमी असतात. पुरुषांच्या नशिबी फक्त अंगठी असेल आणि गळ्यातली चैन, याच्या व्यतिरिक्त पुरुष कुठलेही अलंकार घालू शकत नाहीत. परंतु सोन्याची खरी परख जी असते, सोन्याची जी ओढ असते, ती फक्त एखाद्या स्त्रीलाच असू शकते. त्यांना सोन्याविषयी ती ओढ असते. आणि म्हणून या व्यक्तीनी हा जोता सोनं त्यांनी हाताळलं मगाशी, सोन्यानी सगळे ते सोन्याच्या त्या अवजारांनी त्यांनी झाडं तोड, हे कर ते कर ते केलं. त्यांनी परत ते गोळा करून ते डोक्यावर घेतले, ते घरी आणून असे टाकले, तो तरी पण ह्याच्या लक्षात नाही आलं. तुम्ही असं म्हणू शकत नाही की तिकडे काळोख होता म्हणून लक्षात नाही आलं. आता जर का त्या काळोखामध्ये जर का शेतामध्ये असती वगैरे तर हिच्या लगेच लक्षात आलं असतं की हे सोनं आहे म्हणून. न पाहता सुद्धा, म्हणजे असं डोळे बंद करून हात लावला तरी महिलांना कळतं की हे सोनं आहे बरं का. म्हणजे ही एवढी पारख असली पाहिजे सोन्याची. आणि तिने बरोबर लांबूनच तिकडून बघितलं, पडवीतनं अंगणातलं असलेलं जे सोनं आहे ते तिने बरोबर ओळखलं. आणि ती म्हणते की महात्मेनी कुजांतर केले की आमची या दळिद्राच्या मुळी इळा घातला. त्यांनी काही तंत्रमंत्र केलं का आपलं जे दळिद्र नावाचा आपला जो काही वटवृक्ष आहे आपला, त्याच्या मुळी इळा घातला. नेमकं काय केलं महात्म्यांनी? महात्म्यांनी काय केलेलं आहे, आपल्या दरिद्राच्या मुळी इळा घातलेला आहे. आणि आपल्या दारिद्र्याचा जो वटवृक्ष होता तो त्यांनी समूळ काढून टाकलेला आहे. ऐसे म्हणून ते भीतरी घेऊन गेली, पटकन आतमध्ये घेऊन गेली. कारण की आसपासच्या लोकांना दिसलं नाही पाहिजे, पटकन आतमध्ये ती घेऊन गेलेली आहे. म्हणजे संसारामध्ये एखाद्या वस्तूचं जतन, मग ते सोनच का, एखादी कुठली शुल्लक गोष्ट का असेना, शुल्लक वस्तू का असेना, तिचं जतन फक्त प्रपंचामध्ये स्त्री करू शकते बरं का, पुरुष नाही करू शकत. पुरुष फक्त आणून देऊ शकतो, उपलब्ध करून देऊ शकतो, पण त्याचं जतन करू शकत नाही. ही एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणून आमच्या मानव पंथामध्ये सुद्धा मानव पंथाचं जे जतन आहे ते महादाईसांनी केलेलं आहे, असं कुठेतरी आपल्याला ते लक्षात येतं. असं दंडवत हो.